है। और साथ में देखिए संदीप मकवाना और नितिन माटुंगे जो कि सितारे हैं टेनिस क्रिकेट के अंदर के बहुत बड़े सितारे मैदान के अंदर देखिए फील्ड सजा रहे। और इस बार देखिए गेंदबाजी करेंगे गिरीश खोचरेकर और तो देखिए इस सलामी प्रारंभिक जो बल्लेबाज है इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है और ये आमतौर पर अच्छे काम करने वाले खिलाड़ी है। अगर इन्होंने प्रारंभिक बल्लेबाज के रूप में अगर 25 रन के पारे खेलते तो सावंत सर की तरफ से 500 रुपए के इनाम ऑन पहली गेंद गिरीश खोचरेकर। और इस बार देखिए ऑस्टम के बाहर की गेंद छड़छड़ी करने का प्रयास कर रहे थे और पॉइंट क्षेत्र पर खेलने का प्रयास इस बार पूरी तरह से बीट हुई गेंद गई विकेट के पर संदीप मकवाने के ग्लोव में बिंदी गेंद डॉट गेंद के साथ स्टार्ट करते हुए इस बार देखिए गिरीश खोचरेकर जो कि दुनिया के सबसे अच्छे गेंदबाज टेनिस क्रिकेट की जगत में इस बार देखिए सुंदर गेंद हो पहली गेंद ऑस्टन के बाहर की गेंद दूसरी गेंद देखिए बिरेस्टो को डाली हुई और घुमाव के साथ सुंदर गेंदबाजी दो गेंदें डॉट गेंद बिंद गेंद सुंदर गेंदबाजी करते हुए गेंदबाज के गिरीश खोचरेकर के बंबई के खिलाड़ी है दादर के रहने वाले विक्रोलेंस के स्टार खिलाड़ी दुनिया के अंदर देखिए सबसे बड़ा नाम इस बार देखिए गेंदबाज के रूप में और एक बिंदी गेंद और एक डॉट गेंद कोई रन नहीं कोई बदलाव नहीं तीन गेंदे डॉट गेंद बहुत सुंदर गेंदबाजी इस बार गिरीश खोचरेकर द्वारा सुंदर गेंदबाजी करते हुए प्रथमेश वेद्रे को कोई हाथ खोलने का मौका नहीं दे। इस बार देखिए पहली गेंद के ऊपर देखिए छक्का जड़ने वाले बल्लेबाज है प्रथमेश वेद्रे इस बार देखिए स्ट्रगल करते हुए अगली गेंद राइट बहुत विकेट और इस बार देखिए सुंदर क्लालाई के सारे कवर के ऊपर से वन बाउंस टू बाउंस गेंद बॉर्ड लाइन से बाहर सर को आउट किया था लेकिन इस बार देखिए वही काम करते हुए गेंदबाज देखिए गिरीश खोसरेकर पहले तीन गेंदे डॉट डाल दे चौथी गेंद के ऊपर चौवा जड़ा प्रथमेश वेद्रे ने इस बार देखिए आउट चौथी गेंद के ऊपर पांचवी गेंद के ऊपर देखिए विकेट मिलता हुआ और सबसे बड़ा महंगा विकेट प्रथमेश वेद्रे बैक टू पवेलियन और गिरीश खोसरेकर देखिए क्या काम कर रहे बहुत सुंदर काम करते हुए इस बार विकेट चढ़ता और सबसे महंगा विकेट देखिए एक चौके के साथ पारी को संभाला और इस बात के आउट हुए लेकिन इस बार देखिए बहुत बड़ी जिम्मेदारी है और सामने गेंदबाज देखिए बहुत अच्छे गेंदबाज चतुर गेंदबाज है सुंदर गेंदबाजी करते हुए गिरीश खोसरेकर दौड़ना शुरू किया अगली गेंद राज किरण के लिए इस बार देखिए कट किया लेकिन सीधे खिलाड़ी के हाथ में कोई रन नहीं कोई बदलाव नहीं इस बार देखिए ओ नंबर पहला कदम हुआ पहले ओवर के अंदर रखे रन बने कुल मिलाकर एक विकेट के नुकसान पर 4 रन बने हैं और आंखों ने का हाल सुनाने के लिए मेरे साथ जुड़ते हुए मराठी के कमेंटेटर सुरेंद्र गमरे और बंटी चौहान। धन्यवाद बारू।
तर आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन येतोय. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक गिरीश कोचरेकर यांनी घेऊन आला होता. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक गडी बाद केला होता आणि धावा दिल्या होत्या फक्त 4. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती गिरीश कोचरेकरची. कारण आपण पाहतोय सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळताना एक मोठा खेळाडू. तर आपण पाहतोय आता विकी यावेळेला गोलंदाजी मार्कवर, एक वेगवान गोलंदाजी. यावेळेला मात्र पाहतोय सरळ फाईन लेगच्या दिशेने पूल केलेला आहे. यावेळेला मात्र जरूर क्षेत्ररक्षण चांगलं होतं आहे. फेक करेपर्यंत 2 धावा मात्र जरूर मिळतात. 2 धावेने धावफलक सरसावतोय 6च्या घरात. 6 एक गडी बाद. तर पाहतोय बॅटिंग लेफ्ट हँड फलंदाज बंड्या मोरे आपण पाहतोय आणि त्याच्या जोडीला आहे राजकिरण. नॉन स्ट्राईकला आहे राजकिरण. यावेळेला मात्र पाहतोय हवेचं ॲडव्हान्टेज जरूर मिळेल कारण डावखुरा फलंदाज आहे. आणि डावखुरा म्हटलं तर नक्कीच मी असं म्हणेन नैसर्गिक त्यांना लेग साईडच्या देणगी असते. तर यावेळेला पुन्हा तयार विकी. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेला कोणताही चान्स देत नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा जरूर प्रयत्न झाला होता परंतु यावेळेला पूर्णतः मिस होतोय आणि डॉट चेंडू. धावा आहेत धावफलकावर फक्त 6. दुसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेला विकी गोलंदाजी करताना एक नक्कीच चांगला ते तर्रार गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा तयार डावखुरा फलंदाज आपण पाहतोय बंड्या मोरे. एक मोठं नाव आहे जरूर या फलंदाजाचं सुद्धा गुहागरमध्ये. यावेळेला फुलालेंचा चेंडू. हवेत चेंडू जरूर आहे परंतु एक मोठा फटका आपण पाहतोय. चेंडू खाली जाण्यापूर्वी चेंडू मात्र फरार होतोय 4 धावेंसाठी सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावा. धावफलक आपण पाहतोय 10. दुहेरी अंकात जरूर हा संघ पोचतोय. TWJ चॅम्पियन्स गुहागर हा संघ इथे बॅटिंग करताना आपण पाहतोय. तर गोलंदाजी करताना एक 11 सुपरस्टार हा संघ विकी पुन्हा तयार. यावेळेला चेंज ऑफ पेस टाकण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे गॅप शोधला आणि सरळ पूल केला. मिड विकेटच्या दिशेला सरळ 4 धावांसाठी चौकार. तर या चौकारीनिशी आपण पाहतोय धावफलकावर धावा लागतायत 14. तर नक्कीच एक सचिन शर्मा कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. सचिन शर्मा पुढच्या टीमचं नियोजन करायचं आहे. पुण्याचे एकदा तयार गोलंदाजी मार्कवर विकी पाहतोय परंतु नक्कीच 2 चेंडूंवर 2 खणखणीत चौकार लगावलेत बंड्या मोरेने. यावेळेला पुण्याच्या आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने हुक केलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक फेक करतोय तत्पूर्वी मात्र एक धाव जरूर मिळेल. एका धावेने पुण्याच्या आपण पाहतोय 10 धावफलकावर 15 लागतात. दुसरे षटक मार्गस्थ असताना अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल कारण 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये हे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा आहेत 15. एक गडी जरूर बाद झालेला होता आपण पाहतोय त्याला मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने प्रथमेश बेंद्रे एक मोठा खेळाडू तो मात्र निराशा करून नक्कीच तंबूच्या दिशेला एक चौकार जरूर लगावला होता परंतु निराशा केली. त्यांनी सुद्धा अपेक्षा होती त्याच्यावर. पुण्याच्या विकी तयार. यावेळेला उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय ड्राईव्ह करतो कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी मात्र एक धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर झाला. 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. 17 धावा धावफलकावर एक गडी बाद. दुसरे षटक संपुष्टात येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा एक गडी बाद आहे. एक मोठा प्रथमेश बेंद्रे हा मात्र पॅव्हेलियनच्या दिशेला. तिसरे षटक प्रगतीपथावर आता पाहिलं आपण 2 षटकं संपुष्टात आल्यानंतर धावा कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा गिरीश कोचरेकर एक मोठा विक्रोलियन्सचा हा खेळाडू यावेळेला गोलंदाजी करताना पाहतोय आपण की चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 4 धावा फक्त दिल्या होत्या. एक गडी बाद केला होता. तदनंतर विकीला पाचारण केलं. विकीने मात्र तब्बल 13 धावा खर्ची केल्या. कोणताही गडी बाद केला नाहीये परंतु यावेळेला पुन्हाच पाहूया गिरीशला पाचारण करतायत का कारण गिरीश सातत्याने चांगली गोलंदाजी करतो. आपण पाहिलं खेळचं जे आमदार चषक होता त्या आमदार चषकामध्ये सुद्धा यांनी प्रभाव टाकला होता कारण प्रत्येक वेळेला आपण पाहतोय एक मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू मी म्हणेन कारण सातत्याने परदेशी दौरा सुद्धा हा खेळाडू करत असतो आणि एक मोठा खेळाडू या मात्र आवाशीच्या मैदानामध्ये आपण पाहतोय.
शिवसेना युवा सेना शाखा आवाशी भगवा चषक 2021 मध्ये आपण ऐकतोय पाहतोय ही मोठी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने जे आयोजक आपण पाहतोय, खेड पंचायत समितीचे उपसभापती SK आंबरे, तसेच प्रकाश आंबरे, शशिकांत आंबरे, राज आंबरे, आबा साने, संजोग आंबरे, अजित आंबरे, सुदर्शन कदम, सचिन आंबरे, मनोज आंबरे, सुरेश राऊत, महेंद्र आंबरे, सचिन आंबरे, अनंत शिंदे आणि सीताराम बोर. तर जे आपण पाहतोय जे आयोजक आहेत, खूप असं त्यांचं योगदान लाभलेलं आहे या स्पर्धेसाठी. आणि एक भव्य दिव्य स्पर्धा, एक भव्य दिव्य आयोजन आपल्यासमोर ज्यांनी दिलेलं आहे. आणि सातत्याने आपण पाहतोय की गेले 3 दिवस आणि आजचा शेवटचा आणि चौथा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. तर मी म्हणेन नक्कीच एक चांगलं आयोजन आपल्यासमोर आणलेलं. आणि या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस असल्या कारणाने पुन्हा आपण पाहतोय गिरीशला गोलंदाजी मार्कआउट आचरण केलं. यावेळेला मात्र चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरचा, फलंदाजी जरूर सोडून दिला, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईड, प्लस 1 धाव असेल कारण धावून काढलेली आहे. तर 2 धावा धावफलकावर, 19 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद आहे. TWJ चॅम्पियन गुहागर हा संघ इथे फलंदाजी करताना आणि त्याच्या विरुद्ध खेळताना आपण पाहतोय अनया 11 सुपरस्टार. यावेळेला पुण्याचे गिरीश तयार आहे. लेग ब्रेक मारण्यात अक्षरशः आणि ब्लॉकहोलमध्ये सातत्याने मारा करतो तो गिरीश कोचरकर. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न झाला, गली रिजनमध्ये मात्र चेंडू जातोय. फील्ड चांगली होते आणि क्रिकेट पूर्णतः चांगलं पाहायला मिळालं. एक धाव जरूर दरम्यान येते. धावफलकावर आपण पाहतोय 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना परंतु एक बलाढ्य सामना, एक संघ आपण पाहतोय अनया 11 सुपरस्टार. यावेळेला पाहतोय उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू मात्र ड्राईव्ह करण्याचा, अक्षरशः मी म्हणेन पॉईंटच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेला मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आला नाही. चेंडू सरळ गॅदर करतोय नितीन मकवाना. आणि यावेळेला मात्र बिंदी गेंद. गिरीश कोचरेकर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला मात्र पूर्णचे चकला आहे, परंतु यष्ट्याच्या मागे जो उभा यष्टी रक्षक आहे त्याच्या हातून मात्र चेंडू सटकतोय. आणि यावेळेला मात्र 1 धाव जरूर मिळते. वाईट चेंडू आहे, पंचांचा इशारा येतोय, म्हणजे 2 धावा धावफलकावर लागतील. आणि धावा 22. एक गडी बाद. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना तर जे उशिरा प्रेक्षक आलेत आणि जे मान्यवर व्यासपीठावर आहेत, तसेच उशिरा जे खेळाडू संघ जे आलेले आहेत, तर सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष असं स्वागत आहे. पुण्याचे एकदा तयार गोलंदाज गिरीश कोचरेकर, एक नामवंत आणि एक कीर्तिमान खेळाडू आपण पाहतोय. यावेळेला मात्र अपरकट पाहतोय, सरळ पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय आणि 2 बाउन्स सरळ सीमा रेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. संधी मिळेल डीजे मास्टर. डीजे प्लीज. षटक मार्गस्थ असताना यावेळेला ड्राईव्ह बॅक टू बॉलर. आणि काय गिरीश कोचरेकरची क्षेत्ररक्षण आहे बघा. फॉलो थ्रो मध्ये असा चेंडू अडवणं फार कठीण असतं आणि ते काम मात्र केलंय गिरीश कोचरेकरने. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला आणि सरळ यष्ट्यांवर चेंडू मैदानात जाताना, परंतु एक दुसरा धक्का देतोय तो म्हणजेच गिरीश कोचरेकर. फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला आणि सरळ यष्ट्यांवर फेक केलेली. तर नक्कीच एक चांगले फॉलो थ्रो मध्ये कठीण असतं मित्रांनो. जेव्हा आपण चेंडू फेक करत असतो तो पूर्ण जे आपला तोल असतो तो मात्र आपण गोलंदाजी करताना पूर्ण झुकलेला असतो. इथं यावेळेला मात्र त्यांनी स्वतःला कंट्रोल केलं, चेंडू अडवला आणि सरळ फेक केली यष्ट्यांवर, म्हणजेच एक चांगली गोलंदाजी. धावा आहेत 26. लॉस ऑफ 2 विकेट्स. तर नेक्स्ट मॅच असेल शिवसेना शाखा आवाशी आणि वर्सेस मामा भांजे. तर ही सुद्धा एक मोठी मॅच असेल. आपण पाहूया नेक्स्ट मॅच. तर यावेळेला मात्र 3 षटकांचा सामना तो असेल. नेक्स्ट मॅच असेल 3 षटकांचा, काळजी घ्या दोन्ही कर्णधारांनी. तर यानंतर पुन्हा तयार गोलंदाज गिरीश.
टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सरळ शरीरावर आदळतोय. चेंडू जातोय मात्र पॉईंटच्या दिशेला फेक होते. तत्पूर्वी एक धाव जरूर मिळते. एका धावेने धाव फलक 27च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईकवर नवीन फलंदाज प्रथमेश जाधव यावेळेला फलंदाजी करताना, कारण त्याच्या जोडीला आहे आपण राची किरण. तर पुण्याच्या एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट मारा करताना खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू बॉलर. पाहूया पंचांकडे जात जरूर मागितली होती गिरीशने, कारण चेंडू आदळला होता सरळ या स्टँडवर, परंतु कुठेतरी ब्रश झाला असं तर ब्रश मात्र झाला असता जर हाताला गिरीच्या, तर यस्टॅनवर चेंडू आदळला होता तर आऊट जरूर झाला असता. परंतु यावेळेला नक्कीच मी असं म्हणेन की बचावलाय तो म्हणजेच राजकिरण. परंतु डॉट चेंडू येतोय, कोणती धाव मिळत नाही. या धावा 27 धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. निर्माणीचं शेवटचं षटक असेल. एक धाव दरम्यान आलेली आहे, कारण आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की धाव नव्हती, परंतु एक धाव जरूर आली. आणि एका धावेने 28 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तर 3 षटकं इथे संपुष्टात येत आहेत आणि 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. TWJ चॅम्पियन्स गुहागर हा संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 28 धावा आहेत, कारण समोरचा संघ आपण पाहतोय नितीन माटुंगे, नितीन मकवाना आणि अमोल गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे कर्णधाराने अमोलला. यावेळेला डावखुरा गोलंदाज अमोल यावेळेला रिव्हर्स अटॅक केलाय. काय क्लास होता. यावेळेला एक चौकार येतोय 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. मी म्हणेन बघा टॅलेंट आमच्या खेडे गावात सुद्धा आहे. यावेळेला हे टॅलेंट मात्र दाखवत आहेत, प्रतिभा दाखवत आहेत. आमच्याकडे सुद्धा तो प्रतिभा ती आहे आणि ती पेश केले. यावेळेला मात्र आपण पाहतोय प्रथमेश जाधवने, कारण हवेचा झोत आपण पाहतोय पश्चिमेकडून पूर्वेला आहे आणि पूर्वेकडे त्यांनी सरळ चेंडू भिरकावला, कारण जे क्षेत्र खाली आहे पॉईंटच्या आपण पाहतोय पॉईंट आहे, पॉईंटच्या मागे जो क्षेत्ररक्षक कोणतेही क्षेत्र जे आहे ते खाली आहे आणि त्याच्या तिकडे मात्र आता जिथे रिव्हर्स अटेंड केला होता त्या क्षेत्रामध्ये यावेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. यावेळेला मात्र पुण्याच्या तयार अमोल डावखुरा शैलीदार गोलंदाज. यावेळेला चेंडू मात्र हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपतोय. यस बाद होतोय. तिसरा हादरा संधी मिळेल डीजे मास्टरला. डीजे प्लीज. राहुल राहुल हॅलो राहुल राहुल सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सहर्ष असं स्वागत सुस्वागतम सुस्वागतम. दुपारची वेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये खूप अपघात घडत असतात. दुपारच्या वेळेस आपण शक्यतो कॅप घालून खेळत राहा. तसेच फलंदाजीसाठी जे फलंदाज जातात आपण सेंटर पॅडचा जरूर उपयोग करा. तसेच बसून पाणी पित जा. शक्यतो काळजी घ्या आणि या रखरखत्या उन्हामध्ये आपण त्याचं संरक्षण करण्यासाठी ज्या सांगितलेल्या या टिप्स आहेत त्या लक्षात घ्या, कारण आपण पाहतोय वारंवार क्रिकेटमध्ये खूप मोठे अपघात झालेले आहेत, तर त्याचा मात्र काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूने. तर यावेळेला अमोल निलगुडे गोलंदाजी करताना नवीन फलंदाज रोशनसाठी. यावेळेला रोशनने मात्र पाहतोय पॉईंट कव्हरच्या दिशेला मात्र डीप कव्हर्सला जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या दिशेने चेंडू तटवलाय. 2 धावा मात्र चोरून काढल्या. 2 धावेने मात्र धावफलक सरसावतोय 34च्या घरात. 34 लॉस ऑफ 3 विकेट. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय ऐकतोय. एक मोठी स्पर्धा शिवसेनेकडून आयोजित ही स्पर्धा शिवसेना युवासेना शाखा आवासी भगवा चषक 2021 आपण पाहतोय ऐकतोय. एक मोठी मानाची स्पर्धा. यावेळेला पुन्हाच्या एकदा पॉईंटच्या दिशेला पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल टिपतोय. बाद. सौरभजी चाळके युवासेना खेड उपाध्यक्ष खास आमच्या शाखेच्या प्रेमापोटी इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आम्ही त्याचबरोबर त्याच्यासमोर बुरटे आणि त्यांचे मित्रमंडळी आहेत. मी सर्वांचं आपलं शिवसेना युवासेना शाखा आवासी
यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आपणास धन्यवाद देतो की आपण इथपर्यंत पोहोचलात, आमच्या ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. धन्यवाद. तर व्यासपीठावर आपण पाहतोय की अतिथी देवो भव. व्यासपीठावर जे जे मान्यवर आहेत आणि गरज आहे या व्यासपीठाची शोभा वाढवण्याची आणि ती वाढवलेली आहे मान्यवरांनी. आपण सातत्याने पाहतोय जे आयोजन आहे या आयोजनाच्या माध्यमातून एक सुंदर भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नेहमी मोठमोठे मान्यवर या स्पर्धेला भेट देत असतात. अर्थातच श्री SKG आमरे माजी उपसभापती यांच्या प्रेमापुटी आणि यांच्या प्रेमासाठीच इथे त्यांचं आगमन होतं आहे. आणि नक्कीच मी असं म्हणेन की त्यांच्या पाठी खूप असं मोठे कार्यकर्ते आणि फौज मी म्हणेन शिवसेना युवा सेनेची उभी आहे. आणि यावेळेला चेंडू पाहतोय सरळ बीट केलं अमोलने. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बाद होतोय आणि पुन्हा एकदा पॅव्हिलियनच्या दिशेला यावेळेला परतावं लागेल अमितला. नवीन फलंदाज अमित, तो मात्र बॅक पॅव्हिलियनच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये सौरभ यावेळेला फलंदाजीसाठी जाताना. तर स्ट्राईकला मात्र यावेळेला रोशन आहे. डावखुरा फलंदाज. शेवटचा चेंडू असेल निर्वाणीचा चेंडू, कारण 4 षटकांचा सामना 4थं षटक अमोल घेऊन आला. अक्षरशः मी म्हणेन वरचढ ठरला आहे यावेळेला अनया 11 सुपरस्टार हा संघ. कारण या गोलंदाजाची आणि धावसंख्या आहे ती TWJ चॅम्पियन गुहागर यांची 34-35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे अनया 11 सुपरस्टार या संघासमोर. परंतु मोठे खेळाडूंची भरणा अर्थातच कोल्हापूरचे आणि मुंबईतून आलेले हे खेळाडू यावेळेला आपण आवाशीच्या मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच एक फायटेबल स्कोर जरूर नसेल, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो एकच सांगेन की कोणतंही छोटं लक्ष आणि कोणतंही मोठं लक्ष विजयाची शाश्वती देऊ शकत नाही आहे. परंतु यावेळेला एक मोठा संघ जरूर दाखल झालेला आहे. जे कोल्हापूरचे खेळाडू आहेत तसेच मुंबईतून आलेले खेळाडू आहेत. यावेळेला आपण पाहतोय सन्माननीय सचिन शर्मा आपण यायचं आहे व्यासपीठाकडे. सचिनजी, मनोज बोलवतोय, मनोज सकपा आपल्याला बोलवत आहेत. सचिन आपण लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो. तर यानंतरचा आत्ताचे ते आमचे मित्र सचिनजी गंभीर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विश्वसमतेचा या संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. मी आमच्या शाखेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की आपली सेवा भवितव्यात अशीच पुढे चालू राहू द्या. माझ्या मते आपल्याला माझ्या शुभेच्छा आहेत आपल्याला की आपल्या जिल्हा परिषदचाही शिक्षक पुरस्कार मिळेल असं आपलं काम चालू आहे. 100% त्या गोष्टी आपल्या पूर्ण होतील. आपण इथे आलात त्याबद्दल आपल्या शाखेच्या वतीनं अभिनंदन, आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. तर 35 धावांचं लक्ष आहे आणि 35 धावांचं लक्ष अनया 11 सुपरस्टार कसं झेलतायत पेलतायत ते पाहणं गरजेचं असेल. परंतु नेक्स्ट जो आवाज असेल तो आपल्यासमोर येईल. ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा पाचारण करेन आमचे मित्र बंटी. तर बंटी या आपण पुढचा आवाज बंटीचा असेल.
एसटीच्या बाहेरचा चेंडू सुरेख पद्धतीने चेंडूला घेतोय, फेक करतोय, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही आहे, निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पहिला चेंडू सुरेख पद्धतीने फेकण्यात यश. समोर जर पाहिलं तर बलाढ्य संघ फलंदाजी करतोय. मुंबई, कोल्हापूर, पुणे या ठिकाणाहून आलेले सगळे खेळाडू या ठिकाणी मिळतो. पंचांना विनंती आहे, पंच पॅनल आपण जर पाहिलं तर बाबल्या आणि अशा प्रकारचे दोन पंच या ठिकाणी पंचांची भूमिका पार पडतात. पंचांना विनंती असेल की सामन्याला जरा गती वाढवायची आहे, फास्ट सामना खेळायचा. सर्व खेळाडूंना, संघ मालकांना, कर्णधारांना विनंती आहे. चला पुढचा चेंडू गोलंदाज फेकणार आहे. उजव्या स्टीवरचा पुन्हा एकदा चेंडू, चेंडूला दिशा देतो, सुरेख पद्धतीने खेळतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धावेने धावफळकाला सुरुवात केली जाते. श्री गणेशा या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. फलंदाज जर पाहिलं तर आपल्याला इकडे संदीप या ठिकाणी खेळतोय आणि त्याचप्रमाणे अंकुश अशी जोडी मैदानामध्ये आहे. संदीपने दुसऱ्या चेंडूवरती पहिली धाव घेतली. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर अंकुश नॉन स्ट्राईकवरती आता स्ट्राईक करणार आहे. समोर गोलंदाज असणार आहे, गोलंदाज अमित गोलंदाज जो आतापर्यंत 2 चेंडू फेकले, चांगले चेंडू फेकले, सुरेख चेंडू फेकले, सुंदर चेंडू फेकले आहेत. धावफलक जर पाहिलं तर धावा जमा केल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 35 धावा केल्या आहेत, 34 धावा केल्यात. 35 धावांचं लक्ष असणार आहे. 34 धावांचं लक्ष आपल्या 35 धावांचं लक्ष आपल्या खात्यावरती घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आपण जर म्हणतात डावकुरा फलंदाज, पुढचा चेंडू अकोटाप्याचा चेंडू, जोरदार प्रात चेंडू हवेमध्ये शिराज समाराच्या बाहेर. 6 धावा, पहिला षटकार कमोडीचे 6 धावा. दोन चेंडू सुरेख चेंडू फेकले होते, चांगले चेंडू फेकले होते. त्या मात्र नंतर आपण जर पाहिलं तर संदीपने एक धाव काढून स्ट्राईक दिली अंकुशला. अंकुश डावकुरा फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई सारख्या ठिकाणावरून, कोल्हापूर सारख्या, पुण्यासारख्या ठिकाणून आलेले खेळाडू, चांगले मातमदार खेळाडू खेळताना दिसतात. पहिल्या चेंडूचा समाचार घेतला अंकुशने, चांगला फटका मारला 6 धावांसाठी. आता मात्र जर बघितलं तर अंकुशच्या उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्याने घेऊन काढला, एक धाव गेली, स्ट्राईक रोटेट केली. पुन्हा एकदा संदीप सारख्या खेळाडूला संधी देतोय, ज्यांनी संदीपला थांबवून ठेवलं तर तोच गोलंदाज अमित. आता पुन्हा एकदा संदीपसाठी चेंडू फेकणार आहे. चांगला गोलंदाज आतापर्यंत पाहायला मिळतं. एक चेंडू खराब निश्चितच फेकला, डावकुऱ्या फलंदाजाला त्याचा फायदा निश्चित घेतला होता अंकुशने. दरम्यान आपण जर पाहिलं तर संदीप पुन्हा एकदा फलंदाजी करणार आहे. चांगला फलंदाज संदीप समोर असताना अमित सारखा गोलंदाजाने आतापर्यंत संदीपला थांबवून ठेवले. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कमोडीचे पहिला त्यांनी संदीपला थांबवून ठेवण्यात काम आणि फलंदाज संदीप सारख्या फलंदाजाला, मोठ्या फलंदाजाला मात करण्यात यश निश्चितच अमितकडे आला. मात्र एक खराब चेंडूचा सामना निश्चित करावा लागला. फेकला होता चेंडू, त्याच्यावरती चांगला समाचार घेतला होता अंकुशने. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. सुवर्णस्वे एकदा ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक फलंदाज बाद करण्याची संधी या ठिकाणी मिळाली होती. मात्र अशा प्रकारचं कोणतंच काम होते. चला पहिला षटक, 6 चेंडूचा सामना संपतोय. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. धावफलक जर पाहिलं तर 9 धावा झाले आहेत. 35 धावांचा पटला करायचा आहे. एक फलंदाज बाद
9 धावा आतापर्यंत झाल्या. शिवसेना आणि युवा सेना यांच्या माध्यमातून भरवण्यात आलेली भव्य दिव्य अशी मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा मित्रांनो आवाशीच्या ऐतिहासिक मैदानावरती चालू आहे. आपण जर पाहिलं तर एक चांगली स्पर्धा, मोठी स्पर्धा, चांगला व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलाय. उपस्थित क्रिकेट प्रेमी सगळ्यांना माझा नमस्कार. आता आपण जे मैदानामध्ये सामना बघत आहोत, खरोखरच एक दोन्ही संघ जबरदस्त आहेत आणि त्यातल्या त्यात हा गुहागरचा TNWJ जो संघ आहे, त्या मुलांना त्या कंपनीने त्यांचं खेळातलं जे काय आपण हुशारी किंवा त्यांचं टॅलेंट बघून त्यांना ही संधी निर्माण करून दिली. आणि आता आपण सगळेजणच बघताय त्यांच्यासमोर जी अपोजिट टीम आहे बॅटिंग करत आहे ते तर खरोखरच नामवंत प्लेयर आहेत आणि त्यांच्यासोबत टक्कर देताना त्यांनी सर्वांनी मिळून एकत्र येऊन, ज्याला टीम वर्क आपण म्हणतो, ते इतक्या चांगल्या पद्धतीने ते त्यांचा प्रतिकार किंवा त्यांचा सामना करतायत, ते कौतुकास्पद आहे. एवढं आमच्या आवाशी शिवसेना युवा सेना शाखेच्या वतीने त्या सगळ्यांचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. या ठिकाणी पाहत देखणा चेंडू फेकला होता, डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, मात्र थोडासा खराब चेंडू आहे. एक एक्स्ट्रा धाव मिळणार आहे, अतिरिक्त धाव मिळणार आहे, वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. आपण मार्गदर्शक सर खूपच सुंदर होतं. आपण जर पाहिलं तर एका बाजूला गावातली पोरं खेळत आहेत, गावचा संघ खेळतोय, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शहर ठिकाणाहून आलेली ही सगळी मंडळी खेळते. गावातली पोरं खेळत असताना आपण जर पाहिलं तर एक दर्जेदार खेळ आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोठमोठ्या खेळाडूंना रोखून ठेवण्यात गोलंदाजाचं यश या ठिकाणी पाहायला मिळतं. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्या गावातल्या या सर्व खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू बॅटची कडे घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे येतोय, त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, मात्र एक धाव या चेंडूवरती मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, देखणं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आमच्या शाखेचे सर्व संघटक, मला वाटतं आता फर्स्ट शिप बऱ्यापैकी संपलेली असावी आणि बरेचसे इथे आता दिसायला लागलेत. आमचे बंटी आमरे, रोहित, त्याच्यानंतर आमचे बंटी प्रितेश, रोहित साळवी, आणखी आमचे गजानन दादा चाळके, संदीप मालुसरे, असे बरेचसे मंडळी. जसं जसं आता 5 वाजतील तसं आणखी हा स्टेज जवळजवळ पूर्ण होणार आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव बघता सर्व प्रेक्षकांनी त्याचा शासनाच्या निकषाकडे लक्ष देऊन सगळ्या गोष्टीचं गांभीर्य जपायचं आहे आणि ह्या स्पर्धा पार पाडायच्या आहेत. निश्चित आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. डावकुरा फलंदाज अंकुशच्या बॅटमधून पुन्हा एकदा दुसरा षटकार पाहायला मिळाला. अर्थात आमच्या इथे आता आणखी एक संघटक आमचे मयूर आंबरे हे आलेले आहेत, त्यांच्याही शाखेतर्फे हार्दिक अभिनंदन. जसं जसं येऊन खाली होत जाईल, आमच्या बरेचशी आमची जी मुलं आहेत ती कंपनीमध्ये काम करत असतात, परंतु संघटनेला त्यांचं सहकार्य नेहमी असतं, असंच राहील याची अपेक्षा मला आहे आणि राहणार आहे ती. तर पुढील स्पर्धा पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी इथे स्टेजजवळ येऊन थांबायचं आहे. देखदा चेंडू फेकला होता, कुटवर टप्प्याचा चेंडू फेकला होता, कोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांनी केला, मात्र तेवढासा चेंडू बॅटच्या वरती आलेला नाही. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं, एक धाव मिळाली. आपण जर पाहिलं तर चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला गावचे सर्व गावातील आपल्या गुहागर तालुक्यातील हे सर्व खेळाडू, आपल्या गावातील कोकणातील खेळाडू एका बाजूला खेळताना पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मुंबई आणि पुणे या ठिकाणी मोठा फटका, चांगला फटका, चेंडू जाणार सीमारेषा पार. 4 धावांसाठी कबड्डीचे 4 धावा आल्या.
कबड्डीचे आपण जर पाहिलं तर देखणं काम ते सुरेख गोलंदाजी केली होती. एक फलंदाज देखील बाद केला होता आणि त्याच्यामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या. आता जर पाहिलं तर चंद्रकांत गोलंदाजी करतोय. डावकुरा गोलंदाज समोर नितीन सारखा एक बलाढ्य आणि आक्रमक फलंदाज मैदानामध्ये आहे. त्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. जो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संदीपची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आहे. चला चंद्रकांत पुढचा चेंडू फेकणार आहे. या ठिकाणी रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेतोय आणि या ठिकाणी एक धाव निश्चित मिळणार आहे. सुरेख गोलंदाजी. मागील चेंडूवरती चौकार निश्चित मारला होता, मात्र पुढील चेंडू सुरेख फेकला होता. त्याचबरोबर सचिन शर्मा आपण कुठे असेल तर या ठिकाणी या पॅव्हलियनच्या दिशेने या. सचिन शर्मा शिवसेना आणि युवा सेना यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली ही भव्य दिव्य मालिका आपण मित्रांनो आवाशीच्या मैदानावरती पाहतोय, कोकणमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू. फलंदाज बाद होणार. कबड्डीचे या ठिकाणी सुंदर काम. त्याचबरोबर कन्साईट नेरोलॅक पेंट या कंपनीचे एक चांगले व्यक्तिमत्व आपण जर पाहिले तर अमित पठाण सर या ठिकाणी आलेत. सर आपलं या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. सर आपणास विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. मोठमोठी मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येते, कारण स्पर्धा जर पाहिली तर फार मोठी मित्रांनो स्पर्धा आहे. 2 षटकांचा सामना झालाय. 6 षटकांचा सामना झालाय. 2 षटकामध्ये धावफलक जर पाहिलं तर 23 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पहिल्या 7 चेंडूमध्ये 9 धावा जमवल्या होत्या. आता 12 चेंडूमध्ये 23 धावा झाल्या आहेत. 35 धावांचं लक्ष आहे. 35 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 23 धावा जमा केल्या आहेत. अजून 12 चेंडूचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये धावा जमावा लागणार आहेत. फलंदाज पाहिले तर एक फलंदाज बाद झाला आहे, तोच म्हणजे संदीप सारखा फलंदाज बाद झाला होता. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज अंकुश सारख्या फलंदाजाला सुद्धा माघारी परतावं लागले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये मैदानामध्ये आहे. दुसरा एक चेंडू या ठिकाणी ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू फेकला होता. चांगला चेंडू फेकला होता, देखना चेंडू. नितीनने हा चेंडूला दिशा दिली, मात्र एक धाव या ठिकाणी मिळाली. धावफलक पुढे सरकतोय. धावा जर पाहिलं तर 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. चांगली कामगिरी या ठिकाणी आपण जर पाहतोय. या संघाकडून होते गावचा संघ, गुहागरवरून आलेला हा संघ आपण पाहतोय आणि या संघाकडून हॅलो हॅलो सुनील आमरे मठवाडी जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पॅव्हलियनमध्ये बसण्याची कृपा करावी. सुनील आमरे या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि सुरेख जल पकडतो. पुन्हा एकदा फलंदाज बाद होणार. कबड्डीचे तिसरा फलंदाज बाद होतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये मुकेश आहे. जर पाहिलं तर नितीन आणि मुकेशाची जोडी मैदानामध्ये असणार आहे. नितीन अजून एका बाजूने उभा आहे, जो संदीपची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय आणि चांगली फलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे आता जर पाहिलं डावकुरा फलंदाज मुकेश मैदानामध्ये आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं तर अमित गोलंदाजी करतोय. त्यांनी चांगला चेंडू फेकला होता. 11 टप्प्याचा चेंडू फेकला होता. त्याच्यावरती जोरदार प्रहार निश्चित फलंदाजांनी केला होता.
पत्र फलंदाज बाद झाला. सुरेख क्षेत्ररक्षण सुंदर झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. अजूनपर्यंत जर पाहिलं तर फार मोठे फटके मारण्याची संधी कोणत्या प्रकारची या ठिकाणी या संघाने दिलेला आहे. हा चेंडू पहा, एक सुरेख चेंडू सुंदर चेंडू या ठिकाणी फेकला. फलंदाज मुकेशला चेंडू समजतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी चेंडूने निश्चितच बॅटची कडा घेतली होती, मात्र कोणत्याही प्रकारचा धाव या ठिकाणी मिळणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू फेकणार आहे. फुलटॉसवर या चेंडू मोठा फटका, चेंडू शिवारेषा पार षटकार. कमोडी जे 6 धावा पुढे. चला पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण जातो. पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. या ठिकाणी सूर्य एक चेंडू फेकतो. उजव्या स्टीचा बाहेरचा चेंडू होता. खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ बॅटने कळतोय. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. धावफलक जर पाहिले तर आतापर्यंत धावफलकावरती 30 धावा लागल्या आहेत. अजूनही मला वाटते 5 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. तर हा चेंडू लॉग ऑफच्या पट्ट्यामध्ये जातोय. त्या ठिकाणी उभा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो, फेक करतो, मात्र 1 धाव मिळते. चला तिसरं षटक संपतोय. तिसऱ्या षटकाकडे संघाची धावसंख्या पाहिली तर 31 धावा आतापर्यंत झाले. षटक संपलेला आहे. हॅलो, षटक संपतोय. आपण तत्पूर्वी एक मधुर संगीत ऐकू आणि पुन्हा एकदा 4थं षटक घेऊन मैदानामध्ये येऊ. जिंकण्यासाठी तर पुढच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी होतोय. मामाबाजी विरुद्ध शिवसेना शाखा आवाशी यांच्यामध्ये रंगणार आहे. आपण जर पाहिलं तर चालू सामना या ठिकाणी आडय संघाने जिंकलेला आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने पराभूत झालेला जो संघ आहे आपला स्थानिक संघ या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातला संघ, गुहागर तालुक्यातला संघ